कार्यकर्त्यांच्या ह्या निवडणुका आहेत. मागच्या 2 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी काय झालं ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. कारण आम्ही परिचारक साहेबांना सांगत होतो की महायुतीच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद पंचायत समिती लढूया. कारण मी जाहीर केलं होतं तरुण कार्यकर्त्यांना संधी द्यायची आहे. आणि मग अचानक अर्ज आपण पक्षावर अर्जही भरले. राष्ट्रवादी पक्षावर अर्ज भरल्यानंतर अचानक ईबी फॉर्म आपल्याकडून काढून घेतले. पण आम्ही असं कुणाला वाऱ्यावर सोडलं नाही, कुठल्या कार्यकर्त्याला कुणाला वाऱ्यावर सोडलं नाही. ताबडतोब परिचारक साहेब आम्ही सगळे बसल्यानंतर राज्याचे आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री साहेबांच्या कानावर टाकलं. आणि मग आता निवडणुकीतनं आपण शांत बसूनही चालत नाही, कारण या निवडणुका सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. आणि मग ताबडतोब निर्णय घेतला की आपण सर्वजण मिळून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उमेदवार उभा करूया. आणि त्या माध्यमातून सन्मानानं आपल्याला सर्वांना जागा चांगल्या पद्धतीने दिल्या. चांगले कार्यकर्ते उभा करण्याची संधी आपल्याला मिळाली. काही ठिकाणी आपल्याला बाळवणीमध्ये लोखंडे सारख्या सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा जिल्हा परिषदेची उमेदवार मिळाली. पंचायत समिती उमेदवार चांगल्या पद्धतीने मिळाल्या. आणि मग आम्ही ते ऍडजस्टमेंट करून आम्ही आज मतदान मागण्यासाठी आम्ही आलेलो. आपल्याकडे काही नेते मंडळी येतात, मोठमोठे बोलतात, फार आबाळाला हात टेकल्यासारखं बोलतात. पण आता कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी सगळ्यांनी ओळखलंय. एकदा 2दा 3दा 4दा निवडणुका लढवल्या. काय आमच्यावर काय ठराविक आमच्यावर जीवराजदादावर आरोप केले जातात. आम्ही एकत्र म्हणजे यांच्या बरोबर यांचा कुणाला ताळमेळ नाही. आणि आम्हाला कार्यकर्त्याला वाऱ्यावर कुणाला सोडायची मानसिकता आमची नाही. किती पण ऍडजस्टमेंट होऊ द्या, पण कार्यकर्त्यासाठी ऍडजस्टमेंट करावीच लागणार आहे. आणि तो उद्देश आम्ही घेऊन आपल्या समोर आलेला. तुम्ही एका बाजूला काय ठराविक लोकांना अर्ज भरायला लावले, प्रचार करायला लावला, आणि मग अचानक तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही त्यांना बाजूला घ्या आणि पाठिंबा द्या म्हणून सांगताय. आणि मग ही काय लहान पोराचा खेळ आहे का? एका बाजूला आमचे वसंतनाना म्हणते की लहान पोरासारखा खेळ चालू झाला राजकारण मध्ये. तुम्ही वसंतनानालाही वाऱ्यावर सोडलं, इथं आमच्या संग्राम गायकवाडलाही वाऱ्यावर सोडलं. आम्हाला पण वाऱ्यावर सोडायची तयारी केली होती, पण आम्ही त्याच्या पुढे 2 पावलं निघालो. युवराजदादा, मी आणि गणेश पाटील असेल, आम्ही वाऱ्यावर सुटून गेलो नाही. कारण आपल्याला परिचारक साहेब आणि भाजपच्या माध्यमातून आपल्या सन्मानानं जागा त्या निमित्तानं दिलेल्या आहेत. आणि मग तुम्ही जसं जनतेला फसवलं तसं आम्हाला फसवायचं चाललं. आम्ही तुमच्या पुढे 4 पावसाळा पण आम्ही एका विचारानं बांधलेलो होतो. कारण आपण सगळेजण एकत्र राहायच्या मानसिकतेत आपण होतो. आणि हा विचार आम्ही काय निष्ठा आमच्या एकट्यापुरता नव्हता, तर महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवायचं आम्ही ठरवलं होतं. त्यावेळेस सुद्धा परिचारक साहेब आम्ही म्हणत होतो की भाजप असेल, राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचा गट सुद्धा आपण एकत्र घेऊया आणि सगळे मिळून निवडणूक लढूया. कारण ही विकासाची निवडणूक, कार्यकर्त्याची निवडणूक आहे. ही काय वैयक्तिक कुठल्या स्वार्थापोटी किंवा कुठल्या नेत्याची निवडणूक नाही. मग असं एका बाजूला आम्ही हे विचार करतोय आणि एका बाजूला हिने विस्कळीत करायचं वातावरण, आणि एका बाजूला पाठिंबा आपल्या स्वतःला कोणतरी उभा राहिलाय म्हणून पाठिंबा द्यायला होता आणि कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडून द्यायचं. आतापर्यंत तुम्ही किती निवडणुका पार पाडल्या, किती लोकांमध्ये राहिला, हा सुद्धा विचारायची वेळ आपल्याला 7 तारखेला मित्रांनो आलेली आहे. आणि म्हणून अशा बोलथापाला, गैरसमजुतीला आपण न लक्ष देता प्रामाणिकपणानं आम्ही एका बाजूला विकासाचं काम आपल्या समोर घेऊन आलेलो आणि विकासाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवा लागलो. आणि निवडणूक लढवत असताना काय डायरेक्ट मी मत मागण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत आलो नाही. एक गट असेल, एक पक्षाचं काम गेली 5-7 वर्ष झालं आम्ही करतोय. तळागाळापर्यंत आपण पक्ष पोहोचवतो. आणि मग अचानक तुम्ही बाजूला काढताय, तुमच्या सोयीनं तुमचं राजकारण करताय. पण आम्हाला या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला पात्र राहून कार्यकर्त्यासाठी आम्हाला कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडायचं नाही. किती मला ट्रोल केलं तुम्ही तरी सुद्धा मी ते आघात घ्यायला तयार आहे, पण कार्यकर्त्यासाठी मी माघारी घेणार नाही. ही जबाबदारी आपण त्या निमित्ताने या निवडणुकीच्या माध्यमातून पार पाडतोय. आणि म्हणून येत्या 7 तारखेला यांना खड्यासारखं विसरून बाजूला काढा. आता कुठेतरी मागच्या 2-3 वर्षात, आपल्या 4 वर्षामध्ये तालुक्याची घडी विस्कटलेली होती. कारण बघितलं कोण वेगळ्या पद्धतीने अपप्रचार करायचा, मोठं बोलायचं, असं करतो तसं करतो करून तरुण कार्यकर्त्याला काहीतरी वेगळे आमिष दाखवायचे. आणि काही ठिकाणी तुम्ही 1दा 2दा सक्सेस झाला,
पण आता ही जनता पंढरपूर तालुक्यामधल्या जनतेनं आता ओळखलंय. कारण तुम्हालाच आता तुम्ही काय पद्धतीने निवडणूक करताय ते जनतेच्या लक्षात आलेलं आहे. आम्ही काल पुरुषमध्ये गेलो, तिथं विरोधी पक्षाचा कोणच उमेदवार, जिल्हा परिषदला उमेदवारच नाही. पंचायत समितीच्या काही ठिकाणी कुठलं चिन्ह नाही हेच आम्हाला लक्षात येत नाही. फक्त काळे घराणं आणि पाटील घराणं संपलं पाहिजे ही मानसिकता काही लोकांनी घेतलेली आहे. पण मला एवढं सांगायचं आहे, जे म्हणणारे संपतील पण काळे घराणं पाटील घराणं संपणार नाही. कारण आम्ही बघतोय निवडणुका पंचायत समिती जिल्हा परिषद येत्या, काही ठिकाणी जागा मोकळ्या सोडायच्या, काही ठिकाणी कोण वेगळं तुतारी घेतंय, कुठलं डबडं टीव्हीचं डबडं घेऊन फिरतंय, कोण काय करतंय हेच कुणाला ताळमेळ नाही.